दादा साहेब ना भाई काय करणे वो पोरांचं तयारी जोरात झाली आता. जोरात तयारी वो पोरांची दिवसापासून वाट बघते आता. लय दिवसापासून. शेवटी आता दिवस आलाय तो. येस येस दोन्ही गोष्टींचा दिवस आलाय. दोन्ही गोष्टी. दोन्ही दिवसाचा ऍट टाइम आजाद होणे कधी ना आगाय. आता चला तर मंडळी एकदम स्पेशल गोष्टीसाठी आता आपण निघालो. बिग 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 डे फॉर प्रत्येक जणांसाठी, प्रत्येकासाठी, आमच्यासाठी आणि अंकुश भाऊसाठी जास्त. अंकुश भाऊंसाठी तर खूप मोठा स्पेशल डे आज. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष डायरेक्टली समजून घ्या तुम्ही, ते सांगणार नाही आम्ही, पुढे जाऊन ते कळेलच. पण मेन जी गोष्ट आहे ती म्हणजे अजून एक गोष्ट आता ऍड होती आपल्या ग्रुपमध्ये, ती म्हणजे आता ते पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच लगेच. आईला मग हारचं कसं करावं, मग दुसरीकडे जायचं. हा बघ विचार ना, हार पाहिजे. लय मोठा होईल रे ना, 4 व्हीलरचा. याला बारीक करता येईल का भावाजी? तुम्हाला बारीक करता येईल का? झालं आजीबाई आम्हाला म्हणलं 5 मिनिटात होईल म्हणे. 5. आम्ही त्यांचा विश्वास ठेवला का ठीक आहे. केलंय आजीने तयार केलाय, फायनल केलं आजी. झालं आजीकडे शेवटी म्हणताना जे नियतीला मान्य राहतं तेच होतं. आणि आजीकडे काही फोन पेची काही व्यवस्था नाहीये आणि कॅश आमच्या पराग भाऊंकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळं त्यांच्याच केसातून या ठिकाणी पैसे जाणार आहे. कसं बघा चेहरा देखो उसका चेहरा. वेळ झालेला आहे शोरूम वाल्यांना लवकर घरी पळायचं, आज सुट्टी आहे त्यांना. खायचं काढून घेतो, बाकी पेढे वगैरे ठेवून देतो. आज तुम्ही खायचंच काम करा. हे पाणी आहे ना आपल्याकडे? राहुल भाऊ या पाणी घ्या. आलोय आपण. काय करायचंय योगी भाऊ पहिले चिवून बसलेले, 1 तास झालेला आहे त्यांना, बिचारे वेट करताय आपला. परंतु आपल्याला हार आणि भरपूर गोष्टीमुळे टाइम झाला. अजून आता किती वेळ लागेल काही सांगते नाही. आणि आपली तयारीच असते ना. ओके, तयारी करून ठेवली आपण. येऊन फोटो काढायचे आहे. फोटो काढायचा आहे. रेडी गाडी जोरात खेळ. ओके काही जिलेबी लाडू काय घेऊन जिलेबी लाडू समजला का? त्याचं समजून घ्या तुम्ही, त्याच्यामुळे हे जे भाऊ दिसून नाही राहिले तोपर्यंत रिफंड ऑन रेकॉर्ड. त्याला सांगा तुम्ही काय जिलेबी लावून येणार तेव्हाच रिफंड होणार. आपल्याला पैशाची पूर्ण घेऊन टाका. हा ओके ते पण का याच्या एक्स्ट्रा लागतील 500 रुपये. लागली फायनली आपली काय डिलिव्हरी झाली आपल्या एजे भाऊनी. आपल्या एजे भाऊनी स्पेशल डे साठी एकदम स्पेशल ऑकेजनवरती 15 ऑगस्टला डबल खुशीचा मौसम आहे सध्या. अंकुश भाऊला डबल खुशीचा मौसम आहे आणि रावडी मंडळीसाठी पण. एजे भाऊ एकाच दिवसात खूप काही रॉयल एनफिल्डचे ओनर पण झाले, बाप पण झाले, होतील माझी खेळाडू होतील अजून व्हायचं थोडा. या दिवशी गाडी घेतलं या गाडीवर बसलं जरा स्वातंत्र्य फील हो. अपेक्षा सगळ्यांना अपेक्षा अशी नवीन गाडी, नवीन खुशी, नवीन रोडवर भेटूया मंडळी. बाकीचं आता एजे भाऊला भेटू आणि खरी एक्साइटमेंट तेव्हाच सगळ्यांची आपण. आणि पुढे बघत राहा की पुढे बघत नवीन रोडवरती गाडी भेटते. येस लवकरच मी मोठी राईड पण येणार आहे.
चला मंडळी बसली बुवा, मंडळी बसली एकदाची. बाय बाय. ये निघाली बघ गाडी बाहेर. योगी भाऊ कसं वाटलं पहिल्यांदाच पहिला रायडर गाडी बाहेर काढायला? विषय गंभीर. गाणे लावत बसेल मी असं स्पीकर लावली गाणे राष्ट्रीय चालेल. भाऊ पेढे बघितले का कसे आणले? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण अशाच टाईपचे पेढे घेऊन आलोय. ओके. आणि इथं सोनू भाऊंची अँकरिंग झालेली आहे आणि या अँकरिंगच्या मध्ये तुम्ही वाटून द्या का ना? मॅडमला त्या पहिले मॅडम पेढे कसे वाटले? युनिक डिझाईन होते. थँक्यू. तेच पहिल्या शोरूमला मावशी. राहुल भाऊला पेढे दाखव कसे पाहिलं का? विषय पेढे कसे? पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. कसे वाटले? अरे थांबा थांबा. खतरनाक वाटतं. एक नंबर योगेश भाऊला म्हणजे गाडी ना जाऊ दे आता. आपण आनंद घेऊ, आपण आनंद घेऊन देऊ. राहुल भाऊला एक्साइटमेंट होती. चष्मा होतो. कैसा था? नाही नाही उतर 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 भाऊ खाली उतर. काही दम निघा ना आता बसले बा. गाडीचं लुक पण दिसतं मी जबरदस्त. साईड एकदम मारी भाऊनी कलर मस्त घातला व्हाईट व्हाईट. मान्यवर घेतली गाडी मंडळी बघा रॉयल एनफिल्ड 29th इंडिपेंडन्स डे. आणि आज आपला दरवर्षी आपण या दिवशी राईड करतो. राईड असते. राईडवरती असतो आपण कोकणमध्ये होतो. पराग सरांची एंट्री होते या ठिकाणी. आता पराग सर दिसत आहेत एकदम. चला चला. सोनू भाऊंचे खूप अथक प्रयत्न आहे आजपर्यंत. जे काही झालंय ते सोनू भाऊंच्या अथक प्रयत्नांमुळेच या गोष्टी झाल्या. आणि अथक प्रयत्नांचा राज जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आपली ब्रोकलीची सिरीज खरंच बघा खूप मजेदार. हा आपण आता खूप मोठा मान आपण योगी भाऊला देणार आहे. कारण आपले हे जे भाऊ रॉयल एनफिल्ड थोडा अनुभव आहे त्यांना. खूप महत्त्वाचं. त्याच्या मागे वाचणार राहुल असं करा. ठीक आहे चला राहुल भाऊला देऊ. कारण आपल्या सगळ्याकडे बाईक आहे त्याच्याकडे नाहीये तर राहुल भाऊंना मी विनंती करतो कारण ते आपले मोठे सगळ्यात मध्ये मोठे असल्यामुळे. योगी भाऊ सगळ्यात लहान असल्यामुळे. अरे याला द्यायचंय ते याच्याकडे गाडी नाही, सगळ्याकडे गाड्या झाल्या. यालाच कसं चालू द्यावा. पण खूप मोठा असल्यामुळे गौतम गंभीरने काय केलं होतं त्याच्या विराट कोहलीला दिली. दिली का व्हायना पण आपल्या गाडी चालवणार मध्ये विराट कोहली त्याच्याकडे नाही आता. घेऊन टाकतो आपण चान्स मारून. चला मंडळी हेल्मेट बी बघा कसं आहे. जबरदस्त हेल्मेट. नवीन हेल्मेट नवीन गोष्टींसाठी विषय हो जबरदस्त. 2 गाड्या अशा खतरनाक दिसत आहे ना मंडळी. चलो बाय. चलो निकलो बॉईज. चला चला तर मंडळी आता आपण निघालेलो आहे घरच्या दिशेने. हे जे भाऊंच्या घरी आता पोहोचायचंय आपल्याला. जोरवेकर मळ्यात पोहोचायचं. ओके जोरवेकर माळ्यात पोहोचायचं. सॉरी सोनू भाऊला विसरून गेलो. धबधबा आहे तो कायम ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा पराग सर. ओ चक्का घरांचा धबधबा आहे बाबा. गरज आहे का तुम्हाला काही बोलायची? जोरवेकर एवढे आता रॉयल इनफिल्ड भाऊ माझे नुसते पर्चेसिंग चालू आहे बाबा. पुढच्या वर्षी लगेच आता 4 व्हीलर पण आहे ना खेळ. फायनली मंडळी आपण हे जे भाऊंच्या घरी आलेलो आहे. अय चिमणे वय बाजूला. चल 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 चल. नको नको कपडे खराब करशील माहिती सर. ए बाबू गाड्यालाच बेकार लावले रे पोरांनी. आईला खेळलाच खतरनाक केलं. थोडाचे अरे काय थोडा दे एवढं अरे धर थोडा खाते.
तुम्ही तर का? मीच काढतो मी ना. ब्रेक पुढे थोडा बा. दिली ताब्यात पण पा. रायडर बरोबर रायडर. मग कसा होता? कसा विषय होता? जड पडत ती मला आहे ना प्रॉब्लेम येतो त्या गाडीचा काय माहिती का आपल्याला एवढी जड गाडी नाही भाऊ कारण टोल होत नाही पाहिलं मी तिकडे वळवाय गेलो ना गाडी हाताला लोड येतो सगळं जड आहे लई गाडी. कशाला पण घ्या आपलीच घ्या ना. आपलीच बरी आहे नको माझ्या ए तू शूटिंग काढ. हात दुखायला लागले माझे. काढ बाबा शूटिंग काढ माझ्या हात दुखायला लागले. शूटिंग तुम्हाला हे जे भाऊ म्हणताय छान छान आहे बरं का काकांचा फोटो पाहून म्हणतो जाऊ दे, न्यायची कोणती? जाऊ दे.